तर तुम्ही तर बघितली स्वच्छता आपली, कारण मी जर झोपून राहिली असती. आता तुम्ही म्हणसान घरी दीक्षा आहे, पण दीक्षा शाळेत असते. आता एक सुट्ट्या लागल्यात आणि आपण लेकरांना कामं सांगणं मस्ती स्वयंपाक वगैरे करते. आपल्याला कोणचं काम करू देत नाही, घरातलं काम सगळं हँडल करते ती. पण आईला होत नाही आणि आईचं दुखतंय, त्यामुळं का नाही आईला जास्त काम नाही सांगू शकत. आणि राहिला प्रश्न माझा, तर मी करण्यासारखे आहे अजून. माझं तरी दुखत असलं तरी मी पुढाकार घेतला तरीच बरं आहे, कारण मी आईला नाही सांगू शकत. कोणत्या तोंडाने सांगायचं की आई तू कर म्हणून, कसं बरोबर दिसत नाही. आईनं लेकीला सांगितलं तर तोंड भरून तरी दिसतंय आणि ती शोभतंय पण लेकीनं आईला कसं सांगायचं की कर म्हणून, ते उरपाटा दिसतं. बघा तुम्ही म्हणून बघा आपल्या मनात म्हणून बघा की कसं वाटत आहे, ते योग्य वाटत नाही मला. तर भरपूर अशी मी आल्यापासून स्वच्छता केली. आजारी असून पण मी झोपली नाही. मस्त मी कामाला जाणार होती 2 दिवस, म्हणजे आता कामाला निघणार होती. पण आपलं पापड पण चालू करायच्यात, ऑर्डर आलेली आहे आपल्याला. पण काय झाले, तांदूळ नाही तर रेशनचं, आणि ती जी म्हणतात का नाही ते तुम्ही करा म्हणतात. मी त्यांना म्हणलं तुम्ही तांदूळ आणा आणि मी फक्त करणार म्हणजे करायचं घेते. तांदूळ तुमचा असू द्या, कारण रेशनला तांदूळ एवढं भेटत नाही, तर त्यामुळं का नाही अडचण आली. आणि जरा हात सळावे पण मी करते. 2दा मी चपात्या केल्या तर आल्या. मी नाही तुम्हाला दाखवलं, कारण संध्याकाळनं लाईट असती आणि संध्याकाळनंच मी केलं, तर ना आपला एवढा फोकस नाही की तुम्हाला दाखवावं म्हणून. तर मी केलं आणि परत हाय अशी झाकून ठेवली, कारण त्याला जोडलं नाही ना. जोडलं म्हणजे कळलं नाही, फळ्या लावल्या नाही, तर माझ्याकडे तसलं ही नाही फळ्या लावायला, आणि मला जमं नाही. पण नुसती वरच्यावर मी चालू करते आणि लगेच हे करते. पण भरपूर असा म्हणजे नाही का छान वाटतंय, चांगलं वाटतंय. पण ते जरा थोडंसं असं चपकल्यावनी होतंय, म्हणजे भीती वाटते. जरा हात त्याच्यावरून साफ झाला का नाही म्हणजे रोजच्या रोज, तर काय वाटत नाही. म्हणजे गाडी आपण पहिल्यांदा चालायला लागल्यावर आपला हात असा होत्यात, थरथर कापतात, तसं माझं होतंय. म्हणून मी तुम्हाला दाखवलं नाही. आणि तशी बी संध्याकाळनं लाईट येते, भले एवढं मोठं नाही की तुम्हाला स्पष्ट दिसेल असं नाही. आणि कसं असतं माहिती आहे का, काही गोष्टी मी सांगत असते, म्हणजे सगळ्या गोष्टी मी सांगते तुम्हाला, पण ज्या गोष्टी माझ्याकडून होत नाहीत त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि सांगत पण असते की मला ते जमलं तर मी काढते, नाही तर जमलं तर नाही काढत. तर दिवसा लाईट असेल तर नक्कीच मी तुम्हाला दाखवेलच. आणि ऑर्डर आल्यात, पण असं झालं की अख्ख्या गावात तांदूळ नाही, तर पण एकात तांदूळ आणायचं लय महाग आहे. तर बघू आता रेशनला तांदूळ ही जे आलं तर रेशनचं ते खाऊन झालं. आता जर दुसरं रेशनचं आलं ना, तर त्याच्यावरला मी तांदळाचे पापड मी तुम्हाला करून दाखवते. शिकलं. बानूला सर्दी झाली उन्हाळ्यात, असल्या उन्हाळ्यात बानूला सर्दी झाली. का माहिती आहे का, तिच्या अंगावर गार कपडा टाकून, परत तिला गरम आटवणी म्हणून आपण सारखं 24 तास हवा घालतोय गार कपड्यानी, त्यामुळे तिला सर्दी झाली. तर त्या धुरळ्यामुळं का नाही माझं पण असं घसा नाही का तोडल्यासारखा व्हायला लागलाय. आल्यापासून हाताला हात नाही, पण मला काही कामाचं वाटत नाही. आपलं घर स्वच्छता करायला भरपूर असा आनंद येतो आणि उल्हास पण येतो का नाही सांगा बरं तुम्ही. घर स्वच्छता करायचं म्हणलं तर म्हणजे आता आपल्याला करायचं म्हणलं तर कंटाळा लय येतो. पण एकदा निम्यात काम घेतलं करायला, निम्मं काम झालं ना, मग अजून स्वच्छ करायला जास्त उल्हास येतो का नाही सांगा बरं. तर म्हणून मला असं वाटतं की आता हे पाणी आलं ना तर सारवून घ्यायचं. बघू सिमेंटाचं जेव्हा आपल्या कामाला गेल्यावर पैसे आल्यावर बघू. आणि कसं आहे, आता मला चौकूनच सगळ्या गोष्टी बघायच्यात. आणि मला कामाचं काहीच वाटत नाही. आमच्या गावात भरपूर कामं आहे ती, खुरपान आहे त्या गड्या माणसांना बी कामं आहे ती आणि बायांना बी कामं आहे ती. पण कामाला जायचं म्हणजे घरात बसून राहायचं नाही, कामाला जावंच लागतं या. आणि मला बसून जमतच नाही, कारण एक दिवस तरी बसली तरी उद्याचं बंद पडतं या, असं आहे. तर त्या पनवेलच्या ताईनं आपल्याला दिलेलं भरपूर आहे. मग त्याची मी रेसिपी दाखवणार होती,
पण काही अडचणीमुळं मी तुम्हाला दाखवलं नाही ते, आणि दाखवेलच लवकरात लवकर. म्हणलं तुम्हाला त्याच्या आधी दाखवावं स्वच्छता मी केलेली आहे की नाही. तर मी लईच बोलते ना, लईच बोलते. आता मला मावशीच्या पोराकडं पण जायचं होतं, पण अशा गोष्टी घडल्या, कसं बरोबर वाटत नाही. मग आपणच कसं असतं, पाहुणे रावळे साथ देणं खूप गरजेचं असतंय. त्यांच्या म्हणजे त्यांच्या सुखदुःखात आपण सहभागी झाल्यावर जरा त्यांना पण बरं वाटतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, शीतल माझ्याशिवाय तर काय कोणचं म्हणजे नाही का, मी असावंच वाटते तिला. पण माझी अडचण होती, मी पण आजारी पडली होती, म्हणजे मला दवाखाना सहन झाला नाही, म्हणून मी म्हणजे मला लई त्रास होत होता. पण तिथनं आल्यापासून, दवाखान्यातनं आल्यापासून मी का नाही, मी कोणत्याच गोष्टी झोपून राहिली नाही किंवा हळगळपणा मी केला नाही. मी भरपूर असं स्वच्छता केली, तुम्हाला दाखवते की पाठीमागनं पण मी केलेली आहे स्वच्छता. भरपूर असा राडा होता. मी आईला तर कोबर सांगावं, आणि आई पण करून करून थकून जाते, म्हणून का नाही तुम्हाला दाखवते. का या बादलीत सुद्धा शेण म्या भिजाय घातलंय, वाळलं. आणि हो का इथनं जी स्वच्छता केली नळापासनं, ही आपलं नळाला पाणी येतं आहे रोज. हो का इथनं जी स्वच्छता केली कडापासनं, हो का दिसलं का, हो का एवढी स्वच्छता केली, एवढं गवताचा ती ढीग घातलं तिथं, हे बघू शकते. हो का एवढी स्वच्छता केली, आणि तिथं गवताचा ढीग आहे, ते वाळला की पिटवून द्यायचा. आणि इथं पण ढीग आहे व गवताचा. एवढी स्वच्छता केली मी, काय करायचं, स्वच्छता महत्त्वाची हो. जेवढं आपण स्वच्छ करण तेवढं का नाही लेकरं चांगली राहते ती, आणि घरात दुखणी फेकणी येत नाही ती, आहे की नाही. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला काही माझ्यासोबत बोलायचं असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला आहे, नक्कीच माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला बोलेल. असं नाही की दुसऱ्यासारखं की तुम्ही मला फोन केला आणि मी फुगिरवणी नाही, मी कामात आहे, मी किती कामात असू द्या, पण मी सांगते तरी उचलून. तर हेड्या आवडला असलं तर नक्कीच लाईक करा आणि शेअर पण करा. तर चला बाय.